आता एन-सी-आर-टी म्हणजे काय असतं? आपण बघतोय की पुढच्या काही वर्षामध्ये सर्वच्या सर्व सिलेबस चेंज होणार आहे. मग कोणाचा सिलेबस चेंज होणार आहे? नमस्कार. अ, हा जो व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ आपल्या पुण्यातील नव्हे, तर पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आहे. ह्याचं महत्त्व असं आहे, की तुम्हाला माहितीच आहे, की बाळांनो, की एन-ई-पीनुसार नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी आहे, तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार आपण बघतोय, की पुढच्या काही वर्षामध्ये सर्वच्या सर्व सिलेबस चेंज होणार आहे. मग कोणाचा सिलेबस चेंज होणार आहे? तर 1ली ते 12वी पर्यंतचं जे काही आपलं एज्युकेशन सिस्टम आहे, तर ही पूर्ण चेंज होते आणि तुम्हाला माहिती आहे, याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे 2025-26 मध्ये ऑलरेडी पहिलीचा वर्ग पूर्णपणे चेंज झालेला आहे. त्याचा सिलेबस जो आहे, तर तो एन-सी-आर-टी आलेला आहे. आता एन-सी-आर-टी म्हणजे काय असतं? तर सी-बी-एस-ई जो बोर्ड आहे, जे बोर्ड आहे, तर त्याचं जे पब्लिकेशन आहे, तर ते आहे एन-सी-आर-टी. मग त्याचा सिलेबस आपण आता आपल्या महाराष्ट्र बोर्ड आता काय करतंय, काही विषयासाठी घेतंय. मग त्यामध्ये प्रामुख्याने सायन्स, मॅथ आणि इंग्लिश हे जे 3 विषय आहेत. तर एन-सी-आर-टीचे जे विद्यार्थी आहेत, म्हणजे सी-बी-एस-ई बोर्डाचे जे विद्यार्थी आहेत, तर ते विद्यार्थी जो अभ्यास करतील, तर तो सेम अभ्यास आपल्या महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी करतील. मग त्याची सुरुवात आता पहिलीपासून झाली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं 2025-26 मध्ये ऑलरेडी पहिलीचा वर्ग चेंज झालेला आहे. मग येणाऱ्या वर्षामध्ये कोणते-कोणते वर्ग चेंज होणार आहे, तर त्याची माहिती आज आपण आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आणि त्यासोबतच पुढचेही वर्ग कसे चेंज होतील तेही आपण बघूया. तर इथे जसं मी सांगितले, की फर्स्ट स्टँडर्ड ऑलरेडी चेंज झालेला आहे. फर्स्ट 2025 ते 26 म्हणजे 25-26 ची जी बॅच आहे, तर ती ऑलरेडी चेंज झाली आहे. तर इथे मी तुम्हाला सांगितलंय 2026 ते 27 म्हणजे नेक्स्ट अकॅडमिक इयरसाठी, ह्या पुढच्या अकॅडमिक इयरसाठी जे आता जून महिन्यापासून आपलं जे चालू होतंय, तर त्यासाठी 2nd, 3rd, 4th आणि 6th हे जे 4 वर्ग चेंज होणार आहेत. म्हणजे जर तुमची मुलं, हे पालकांसाठी मी सांगतोय, जर तुमची मुलं 2री, 3री, 4थी आणि त्यानंतर 6वी ह्या वर्गामध्ये असतील, तर त्यांना नवीन बुक्स तुम्हाला घ्यावे लागतील. जुने बुक्स तुम्ही घेऊ नका. किंवा स्कूलमधूनही आपल्याला नवीनच जे टेक्स्टबुक आहेत, ज्या स्कूलमधून मिळतात, तर हे एन-सी-आर-टीचे टेक्स्टबुक आपल्याला मिळणार आहेत आणि तोच सिलेबस येणाऱ्या वर्षी म्हणजे 2026-27ला आपल्या मुलांसाठी आपण शिकवणार आहोत. त्यानंतर 2027-28 मध्ये कोणते वर्ग बदलणार आहेत, तर इथं त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 2027-28 मध्ये 27-28 मध्ये आपण बघतोय, की 5th, 7th, 9th आणि 11th म्हणजे जे विद्यार्थी आता या वर्षी 8वी आहेत, पण पुढल्या वर्षी 9वी जाणार आहेत. म्हणजे हे जे अकॅडमिक इयर आहे 2026-27चं, तर त्या अकॅडमिक इयरला म्हणजे तुमचा विद्यार्थी आज 7वीतून 8वीला जातोय. जेव्हा तो 8वीतून 9वीला जाणार आहे, म्हणजे या चालू वर्षामध्ये तो आता 7वीची परीक्षा देतोय. जो चालू वर्षामध्ये 7वीची परीक्षा देतोय, पुढल्या वर्षी 8वीला आहे. पण 8वीतून जेव्हा 9वीला जाणार आहे, तर त्यावेळेस तुझा 9वीचा सिलेबस हा बदललेला असेल. सेम इथे दिलेलं आहे, की 2027-28 म्हणजे ऑलरेडी हा 2रीतून जेव्हा तो 3रीत जाणार आहे, 4थीतून जेव्हा 5वीत जाणार आहे, तर 5thचा पण तो सिलेबस बदललेला असेल. म्हणजे आता इथून पुढच्या सगळ्याच्या सगळ्या वर्गाचे सिलेबस बदललेले असतील. 5th, 7th, 9th आणि 11th. म्हणजे सपोज तुमचा विद्यार्थी आज 9वीला आहे, 9वीतून तो 10वीला जातोय. म्हणजे 10वीची तो बोर्डाची तयारी करतोय आणि त्या 10वीच्या बोर्डातून जेव्हा तो 11thला जाणार आहे, तर 11thला गेल्यानंतर त्याचा पूर्णच्या पूर्ण सिलेबस चेंज झालेला असेल. मी रिपीट करतोय, तुमचा विद्यार्थी म्हणजे तुमचा पाल्य जर 9वीत आता 9वीमध्ये आहे आणि अपकमिंग इयरला 10वीला जातोय, तो 10वीतून जेव्हा 11thला जाणार आहे, इट मे बी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स, तर त्या प्रत्येक ठिकाणी त्याचा सिलेबस बदललेला असेल. त्यानंतर महत्त्वाच्या वर्षाकडे जाऊया. जेव्हा तुम्ही लास्टला जाताय 2028-29 म्हणजे आपल्या महाराष्ट्र बोर्डाचं जे टार्गेट आहे, गव्हर्नमेंटचं जे टार्गेट आहे, तर तो पूर्णच्या पूर्ण सिलेबस हा 2028-29ला 100% बदललेला असेल. 100% म्हणजे 8वी, 10वी, 12वी हे लास्ट इयर असतील, हे सगळं बदललेलं असेल. म्हणजे आज जर तुमचा विद्यार्थी 9वीला आहे, 9वीतून तो 10वीला जातोय, तर 10वी नंतर 11वी, 12वी सगळं 100% बदलणार आहे. म्हणजे पुढं जर आपल्याला जर ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये राहायचं असेल, स्पर्धा परीक्षामध्ये राहायचं असेल, तर तुम्हाला हा सिलेबस अक्वायर करावा लागेल. सर्व शिक्षकांनाही आत्तापासूनच प्रिपरेशन करायला चालू करावं लागेल. काही आमचे मित्र आहेत, काही सहकारी शिक्षक आहेत, जे महाराष्ट्र बोर्डलाच फक्त शिकवतात. त्यांनी आत्तापर्यंत सी-बी-एस-ई बोर्डला शिकवलेलं नाहीये. तर त्याही शिक्षकांनी आता इथून पुढे एन-सी-आर-टीचा अभ्यास करायला सुरुवात करावी लागेल. जर तुम्ही एन-सी-आर-टीचा अभ्यास नाही केला, तर तुम्हाला ऑटोमॅटिक बाहेर हे केलं जाईल. त्यामुळे आपल्याला अपडेट राहावं लागेल सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना आणि नवीन जे एन-ई-पीचं धोरण आलेलं आहे, तर आपल्याला त्याचं स्वागत करावं लागेल. अशाच नवीन-नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या यशस्वी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यावरती येणारे जे व्हिडिओ आहेत, तर ते बघत राहा.